शेतकरी मित्रांनो नमस्कार. सीताफळ शेतीमध्ये सगळ्यात मोठी सुरुवातीची समस्या म्हणजे ती आहे सेटिंग. आणि या सेटिंगच्या समस्येवरती आपल्याला काय काय उपाय करायचे आहेत आणि ज्या चुका आहेत, शेतकरी बांधव ज्या चुका करतात त्या कोणत्या चुका आहेत, त्या चुका आपल्याला कशा सुधारायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला सेटिंग कसं चांगलं मिळवायचं याबद्दल आज आपण बोलणार आहे. आता आपण जर व्हिडिओत हा प्लॉट बघत असाल तर या प्लॉटला पाणी देऊन साधारणपणे 1 महिना पूर्ण झालेला आहे, पहिलं पाणी पाजून. आणि या प्लॉटची आत्ता जी चालूची कंडिशन बघायला गेलो तर आपण हा प्लॉट एक 6 ते 7 पानांवरती हा प्लॉट आहे. आणि ह्या प्लॉटमध्ये पाठीमागून फ्लॉवरिंग पण भरपूर दिसत आहेत, कळ्या पण भरपूर आहेत आणि काही ठिकाणी हे ड्रॉपिंगच्या समस्येचा या ठिकाणी आपल्याला सामना करावा लागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची जी पहिली गोष्ट आहे ती सीताफळ शेतीमध्ये सेटिंगमध्ये. तर सेटिंगमध्ये पॉलिनेशन हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यामध्ये सीताफळ या पिकामध्ये पॉलिनेशनचा हा पार्ट जो सॅप बिटल नावाचं एक बिटल आहे, त्या बिटलमुळे या पॉलिनेशनमध्ये सीताफळ शेतीमध्ये मदत होत असते पॉलिनेशनला. तर शेतकरी बांधव काय करतात, एकदम हार्ड कीटकनाशकाची फवारणी ह्या स्टेजला करतात. पण तसं करू नये. तसं केल्यानंतर काय होते, हार्ड कीटकनाशकाची फवारणी जर झाली तर हा सॅप बिटल नावाचा जो किडा आहे तो हा किड्याची संख्या कमी होते, किडा हा मृत पावतो. त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला सेटिंग कमी मिळणार आहे. तरी सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली जी गोष्ट आहे की आपल्याला कीटकनाशकाची फवारणी ही अत्यंत कमी पॉवरची किंवा नाही घेतली तरी चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. सेटिंग झाल्यानंतर तुम्ही कीटकनाशकाची फवारणी करू शकता. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे शेंड्याची वाढ. सीताफळामध्ये NMK1 गोल्डन ही व्हरायटी अशी आहे की याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ही अत्यंत फास्ट होत असते. पण ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक 10 ते 12 पानावरती आल्यावर आपल्याला मॅन्युअली पिंचिंग करून घ्यायची आहे. पिंचिंग ही अशा प्रकारे असावी, मॅन्युअली पिंचिंग करून घ्यायचे. त्यामुळे काय होईल, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ स्टॉप झाल्यानंतर त्याचं फ्लॉवरिंग आणि प्रोडक्शन एकदम चांगलं होईल आणि सेटिंगला मदत होईल. हा एक फॅक्टर झाला. जर तुमच्याकडे प्लॉट तुमचा मोठा असेल, समजा 2, 3, 4 एकराच्या वरचा जर तुमचा प्लॉट असेल, तुम्ही लेबर जर अवेलेबल होत नसेल तर वेलनेस बायोसायन्सचं डॉक्टर मॅच्युरिटी हे 2 ते 2.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी व त्यासोबत 05234 ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण स्प्रे घेऊ शकता. त्यानं पण शेंडा थांबण्यास आपली मदत होते आणि सेटिंगला 100% त्याचा फायदा होतो. आणि सेटिंग अवस्था म्हणजे सेन्सिटिव्ह अवस्था असते प्लॉटची, पिकाची. त्यामध्ये आपल्याला त्याचा स्ट्रेस कमी करायचा असतो. तर तो हा स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण वेलनेस बायोसायन्सचं वेलसेट 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला झिंकसोबत त्याची फवारणी करायची आहे किंवा कुठल्याही बुरशीनाशकासोबत फवारणी केली तरी चालेल. त्याच्यामुळे काय होईल, झाडाचा पूर्णपणे स्ट्रेस कमी होईल, झाड स्ट्रेस फ्री होईल. त्याच्यामुळे सेटिंगला एकदम चांगले रिझल्ट मिळतील. तर शेतकरी बांधवांनो, आणि पाण्याचं प्रमाण, जर तुमच्याकडे मोकळं पाणी असेल, पाणी जर भरपूर अवेलेबल असेल तर तुम्ही फ्लड इरिगेशन करू शकता, मधून पाणी देऊ शकता. त्याने पण सेटिंगला एकदम चांगलं वातावरण तयार होईल. सीताफळ पिकामध्ये विशेषतः NMK1 गोल्डनमध्ये आपल्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता ही 70 ते 75% आसपास पाहिजे आणि टेम्परेचर जे आहे ते 29 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या आसपास पाहिजे. असं जर वातावरण प्लॉटमध्ये असेल तर सेटिंगला काहीसुद्धा अडचण येणार नाही. शेतकरी मित्रांनो, आपल्याला याबाबत जर कोणती अडचण असेल तर व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या नंबरवरती आपल्याला कॉल करून त्या अडचणीचं आम्ही 100% समाधान करूया. धन्यवाद.